नमस्कार, मी आहे रिंकू. नागपूर समयच्या मराठी बुलेटिनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या काही महत्त्वाच्या निवडक बातम्यांना. नागपुरातील जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजी मंडी परिसरातील एका गोदामात सुमारे 150 गायी अवैधपणे बंदिस्त करण्यात आल्या होत्या. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे जुनी कामठी, नवी कामठी आणि नागपूर शहर पोलिसांनी संयुक्तपणे रेड कारवाई केली. यावेळी 60 ते 80 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या गोदामात गायींना अमानवीय अवस्थेत बंदिस्त करून ठेवण्यात आले होते. कारवाई दरम्यान अनेक गायी अस्वस्थ आणि आजारी स्थितीत आढळल्या. पोलिसांनी तत्काळ गोदाम सील केलं असून आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणी प्राणी क्रूरता निवारण अधिनियमासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूर पोलिसांच्या तत्काळ आणि ठोस कारवाईमुळे अनेक निष्पाप जनावरांचे प्राण वाचले असून या घटनेमुळे संपूर्ण शहरात संताप व्यक्त केला जात आहे. गिटीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या CGO बिल्डिंगला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार ही धमकी ईमेलच्या माध्यमातून देण्यात आली असून इमारतीच्या 5व्या मजल्यावरील सुरक्षा विभाग आणि स्फोटक शाखेचे कार्यालय लक्ष्य करण्याची बाब या मेलमध्ये नमूद होती. या घटनेची गंभीरता लक्षात घेऊन गिटीखदान पोलीस बॉम्ब शोध पथक आणि डॉग स्क्वॉड घटनास्थळी दाखल झाले आणि संपूर्ण इमारतीची कसून झडती घेतली. झडतीदरम्यान कोणतेही स्फोटक किंवा संशयास्पद साहित्य आढळले नाही अशी माहिती पोलिसांनी दिली असून परिस्थिती पूर्णपणे सामान्य आहे. पोलिसांनी ईमेल ट्रेस करण्याची प्रक्रिया सुरू केली असून हा प्रकार शरारती तत्वांचा प्रकार आहे की मोठ्या कटाचा भाग याचा तपास सायबर सेल मार्फत सुरू आहे. दरम्यान CGO बिल्डिंगच्या आजूबाजूला पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे आणि वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी उपस्थित आहेत. कोपरखेरणे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेक्टर 1 मधील मित्तर टॉवरमध्ये ताज कॅफे या नावाने अवैध हुक्का पार्लर चालवले जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनुसार पोलीस पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकत मोठ्या प्रमाणावर हुक्क्याचे साहित्य, फ्लेवर्स, उपकरणं आणि अन्य सामग्री जप्त केली आहे. कारवाई दरम्यान ताज कॅफेचे 3 गाळे सील करण्यात आले असून संचालक हेमंत पंडित आणि त्याचा साथीदार नदा जुमानी याच्या विरुद्ध सार्वजनिक आरोग्य अधिनियम आणि आबकारी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई केल्यानं कोपरखेरणे पोलीस ठाणे हे राज्यातील पहिलं पोलीस ठाणं ठरलं आहे ज्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात हुक्का जप्तीची कारवाई केली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की अवैध व्यवसाय कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही आणि अशा प्रकारच्या कारवाया भविष्यातही सातत्याने सुरू राहतील. करवीर तालुक्यातील वरणगे पाडली गावात एक 7 महिन्यांची गर्भवती महिला हुंड्यासाठी मानसिक छळाचा बळी ठरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिलेचा प्रेमविवाह झाल्यानंतर केवळ 1 वर्षातच तिच्या पती रोहित अर्जुन दुधाणे याने 10 लाख रुपयांच्या हुंड्याची मागणी केली. पीडित महिलेनं या मागणीला विरोध केल्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी दिली गेली. या प्रकरणात करवीर पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. ही घटना अशा वेळी समोर आली आहे जेव्हा पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण समाजात अजूनही ताजं आहे. महिलांवर होणाऱ्या अशा हुंडा अत्याचाराच्या घटनांनी चिंता वाढवली आहे. पोलिसांकडून आरोपी विरोधात योग्य ती कारवाई केली जात असून महिलांच्या सुरक्षिततेसाठी समाज म्हणून एकत्र येण्याची गरज असल्याचे मत सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे. धुळे शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि क्रूर घटना समोर आली आहे. भारतीय सैन्यात क्लर्क पदावर कार्यरत असलेला कपिल बाळू बागुल या नराधमानं पत्नी पूजा बागुल हिची निर्घुण हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. प्राप्त माहितीनुसार कपिलचे प्रज्ञा कार्डिले नावाच्या महिलेबरोबर अनैतिक संबंध होते. त्याच्या या संबंधात अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून त्याने पत्नीला संपवण्याचा निर्णय घेतला. कपिलने पत्नीला पेस्टिसाइडचे इंजेक्शन देऊन ठार मारलं. हे प्राथमिक तपासात स्पष्ट झालंय. विशेष म्हणजे या गुन्ह्याच्या नियोजनासाठी भूषण काळे नावाच्या जादूटोणा करणाऱ्या व्यक्तीची मदत घेतल्याची माहिती आहे. प्रज्ञा हिने भूषण काळेला 50,000 रुपये दिले असे तपासात निष्पन्न झालंय. या कटात होमगार्ड म्हणून काम करणारा सचिन दौलत जाधव, 19 वर्षीय जयेश जगताप व 2 अल्पवयीन मुलांचे सहभाग असल्याचे उघड झाले. धुळे पोलिसांनी या सर्व आरोपींना अटक केली असून प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू आहे. ही घटना समाजमन हादरवणारी असून पती पत्नीच्या नात्याला विश्वासाला तडा देणारी आहे. आजच्या बातम्यांमध्ये एवढंच. आणखी ताज्या व विश्वासार्ह घडामोडींसाठी बघत रहा नागपूर समय. पुन्हा भेटू लवकरच. धन्यवाद.